नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. नर्सिंग होमवर पालिकेकडून होत असलेल्या कारवाईचा मनसेच्या नगरसेवकांनी मुख्य सभेत निषेध व्यक्त केला. महापालिकेची परवानगी न घेता शहरात सुरू असलेल्या अनधिकृत नर्सिंग होमवरील कारवाईवरून नगरसेवक संतप्त झाल्याने प्रशासनाबरोबर त्यांची चांगलीच जुंपली. ही कारवाई थांबवण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्य सभेत प्रशासनास टार्गेट केले. मात्र प्रशासनाने सुरू असलेली ही कारवाई कायदेशीर असून ती कोणत्याही स्थितीत थांबवणार नसल्याचा संचर दम देत महापालिका आयुक्तांनी तापलेल्या नगरसेवकांचा पारा उतरवला. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शहरात सुरू असलेल्या नर्सिंग होमवर नगरसेवकांच्याच मागणीनुसार आरोग्य आणि बांधकाम विभागाने कारवाई सुरू केलेली आहे. ज्या नर्सिंग होमने बॉम्बे नर्सिंग ॲक्ट 1949 नुसार महापालिकेचा परवाना घेतलेला नाही त्यांच्यावर थेट खटले दाखल करण्यात येत आहेत. अशा 57 नर्सिंग होमवर कारवाई करण्यात आली असून त्यातील 27 नर्सिंग होमवर खटले दाखल करण्याचे काम सुरू आहे. मुख्य सभा सुरू होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन करत चर्चा करण्याची मागणी केली. याने सभागृहात एकच गोंधळ उडवला. अखेर मनसेची मागणी मान्य करत पर्यावरणाची सभा तहकूब करत या विषयावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या चीन भेटीतून वेगळे काही होईल असे वाटत नसल्याचे मत माधवराव गोडबोले यांनी स्पष्ट केले. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी लिहिलेल्या आव्हान चिनी ड्रॅगनचे या पुस्तकाचे प्रकाशन गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, माजी खासदार प्रदीप रावत उपस्थित होते. नचिकेत प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यावेळी चीन युद्धात शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करून त्यांना मानवंदना देण्यात आली. गोडबोले म्हणाले, चीनपासूनच्या धोक्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंना वेळोवेळी लक्षात आणून दिले, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. 1962च्या चीनबरोबरच्या युद्धात सैन्यांचा कोणताही दोष नव्हता. या पराभवाला सर्वस्वी नेतृत्वालाच जबाबदार धरले पाहिजे असे मत व्यक्त करून गोडबोले पुढे म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी पंडित नेहरूंनंतर पत्र लिहून चीनच्या धोक्याबद्दल संसदेत चर्चा घडवून आणण्याचा आग्रह धरला होता, परंतु तसे झाले नाही. नेतृत्वाच्या बोट चेपे धोरणामुळे ही नामुष्की आली. चीनने लष्करी सामर्थ्य मजबूत करून अर्थव्यवस्था कितीही सुधारली तरी व्यवस्था वेगळी असल्याने मर्यादा आहेत. भारताचे सामर्थ्य वाढले आहे, परंतु 3-4 वर्षांपूर्वी भारताची महासत्ता होणारी चर्चा आज राज्यकर्ते करताना दिसत नाहीत असेही ते म्हणाले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. टाटा डोकोमोने 902 शहरांमध्ये विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. टाटा डोकोमोने गतिमान सेवा पुरवठादार ही ओळख दृढ करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यात महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आखली आहे. कंपनीचे उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाच्या बिझनेस युनिटचे प्रमुख प्रावेक गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली. 1500 सेल साईट्सची भर घालून 902 शहरांमध्ये विस्तार करण्यात येणार असून येत्या 100 दिवसात GSM, 3G आणि CDMA साठी आणखी 625 विक्री केंद्रे आणि 50,000 रिटेल विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. कंपनीने व्हॉइस आणि डेटा सेवांवर भर दिला असून 3X ही गतिमान इंटरनेट सेवा दूरवरच्या अविकसित प्रदेशातही उपलब्ध करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गुप्ता म्हणाले, महाराष्ट्र ही टेलिकॉम क्षेत्रात सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. अवघ्या 4 वर्षात बाजारपेठेतील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ऑपरेटरचे स्थान मिळवले आहे. ग्राहक आणि त्याच जोडीला उद्योगांसाठीही 3G, फोटॉन, GSM आणि CDMA अशा समग्र योजना सादर करणारे आम्ही एकमेव आहोत. ग्रामीण भागात आमचे नेटवर्क वाढवण्यासाठी आम्ही भर दिला असून गतिमान सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी मोठी गुंतवणूक केली आहे असेही त्यांनी सांगितले.
कंत्राटी कामगारांना घरी बसूनचा घाट घालण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केला आहे. या विरोधात संघटनेच्या वतीने येत्या गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी रास्ता पेठेत धरणे धरण्यात येणार आहे. महावितरणच्या वतीने राज्यात विद्युत सहायकांच्या 5,500 जागा 3 वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात आल्या. गेली काही वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वेगवेगळ्या कारणांमुळे कामावरून कमी करण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष शरद संत यांची महावितरणच्या व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे. नियमित कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवर हे सर्व कंत्राटी कामगार काम करत होते. त्यावेळी विद्युत सहायक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली. असे असताना सध्या कामावर रुजू असलेल्या कंत्राटी कामगारांना काढण्याचा प्रश्न येत नाही असा दावा संत यांनी केला आहे. दिवाळीच्या तोंडावर बोनसपासून वंचित ठेवून नोकरीवरून कमी करण्याचा घाट घालण्यात आल्याची टीका करण्यात आली. या विरोधात गुरुवारी 9:30 वाजता रास्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहे. शेजारील गोवा राज्यात सर्व कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घेण्यात आले आहे. त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली. 1 सप्टेंबरपासून समान काम समान वेतन लागू झाले आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्राचीन शास्त्राबद्दल कुतूहल बाळगून त्यांचा अभ्यास करायला पाहिजे असे मत गो. देगलूरकर यांनी व्यक्त केलं. आपली प्राचीन संस्कृती अजून टिकली आहे ती केवळ प्राचीन शास्त्रांमुळेच. त्यामुळे शास्त्रांबद्दल कुतूहल बाळगून त्यांचा अभ्यास करायला पाहिजे असे मत डेक्कन अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष गो. देगलूरकर यांनी ज्योतिषविद्या प्रसारक मंडळ आयोजित ज्योतिषज्ञान दिवाळी अंक प्रकाशनाच्या वेळी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून विद्याधर ताटे, प्रतिभा मोडक, सिद्धेश्वर मारटकर, वाल मंजूळ उपस्थित होते. देगलूरकर म्हणाले, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून अचूक घटना सांगता येतात. ज्याप्रमाणे गणितात एखादा नापास झाला तर गणित चुकीचे ठरत नाही. यावेळी ज्योतिषविद्या प्रसारक मंडळाच्या वतीने ज्योतिष पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. रामानंद चिवटे यांनी सूत्रसंचालन केले तर मारटकर यांनी प्रास्ताविक केले. आईचा सहवास देखील मुलांना आनंदी आणि यशस्वी बनवतो असे मत ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉक्टर के. एस. संचेती यांनी व्यक्त केले. गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने विजयाराम शेवाळकर यांना आदर्श माता पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार संचेती आणि प्रतिभा शाहू मोडक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी क्रीडा शिक्षक संजय पाटणकर यांना क्रू वा मोडक स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर व्यासपीठावर उपस्थित होते. संचेती म्हणाले, आईने मुलांना वेळ देणे फार आवश्यक असते, मात्र आजकाल करिअरच्या मागे लागलेल्या मातापित्यांना तेच जमत नाही. आईचा सहवास देखील मुलांना आनंदी आणि यशस्वी बनवतो असे मत व्यक्त करून डॉक्टर संचेती म्हणाले, मी जे काही आहे ते केवळ माझ्या आईमुळे. SSC मध्ये 46% गुण मिळवणारा मी आज येथवर पोहोचू शकलो ते केवळ आईची शिकवण आणि कष्ट यामुळेच. माझ्या आईचे आमच्यासाठीचे कष्ट मी बघितले आहेत, त्यांनीच मला प्रेरणा दिली असेही त्यांनी नमूद केले. माझा स्वतःचा जर अनुभव सांगायचा झाला तर मी जो आज काय आपल्यापुढे उभा आहे हा केवळ 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 माझ्या आईमुळे. शाळेमध्ये साधारण अभ्यास करणारा हा जो 46% मार्क मिळालेला SSCला मुलगा, नंतर आईची शिकवण, आईचे पराकाष्ठ करणारा, मेहनत करणारा स्वभाव आणि एखादी गोष्ट हातात धरली की कधीशी न्यायची अशा प्रकारची जिद्द, हे जे काही गुण मला मिळाले आणि ते प्रत्यक्ष मला पाहायला मिळाले, त्यामुळे आज मी असा ह्या स्थितीपर्यंत येऊन पोचलेलो आहे. शाळेमध्ये शिकत असताना आई आमचं किराणा मालाचं दुकान होतं, ती चालवायची. सकाळी जेवण तयार करायची, नंतर दुकानं स्वच्छ करायची, गिराहिकांना धान्य द्यायची, दुपारी परत जेवण करायची
वडील दुपारी नंतर धान्य विकत आणायला जायचे आणि रात्रीपर्यंत सगळ्यांनी जेवण झाल्यानंतर ते हिशोब लिहायचे. की जी साधी मराठी चौथीपर्यंत शिकलेली बाई पण हिशोब लिहिण्यामध्ये सुद्धा तिला इतका अवगुण झालेलं होतं, गुण आलेले होते की ती अतिशय चांगली रोजमेट म्हणतात ना, ती रोजमेट ती आमच्या जीवनात यायची. आत्मा आणि ईश्वर यांची शाश्वत गाठ म्हणजे आई असते असे मत प्रतिभा मोडक यांनी व्यक्त केले. तर शेवाळकर यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संसाराचे एक चाक भक्कमपणे सांभाळत आपले सर्वस्व संसार मानणाऱ्या शेवाळकर यांनी थोडक्यात जीवनपट मांडला. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. नाबार्ड प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते करण्यात आले. पैठणीपासून घोंगडी ते कार्पेटपर्यंत तसेच विविध खाद्यपदार्थांचे प्रदर्शन नाबार्डने आयोजित केले आहे. महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक डॉक्टर S सरानोवल, महाप्रबंधक डॉक्टर PM गोले, चारुमती महादेवन, PK बोहरा, HR अत्रे यावेळी उपस्थित होते. सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत नाबार्डच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात ते खुले राहणार आहे. कोल्हापूर, सातारा, ठाणे, रत्नागिरी यांच्यासह विविध जिल्ह्यातील नाबार्डकडून मदत करण्यात आलेल्या बचत गटांनी यात सहभाग घेतला आहे. यात 53 स्टॉल असून हे प्रदर्शन रविवार दिनांक 27 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटीचे वतीने विशेष मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कामायनी संस्थेच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त मुलांनी बनवलेल्या पंट्या, आकाशकंदील, ग्रीटिंग्स, उटणे, भाजणी अशा विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येते. यंदा दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहात हे प्रदर्शन भरवण्यात येणार असून सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत ते सर्वांसाठी खुले राहणार आहे. उद्घाटन प्रसंगी अपंग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त बाजीराव जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय कदम उपस्थित राहणार आहेत. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.